निकेतन कदम पोलीस उपायुक्त आपल्या सोबत आहे। पहाटे 2:45 वाजेपर्यंत सुनावणी नागपूरमध्ये पार पडली। न्यायाधीशांच्या घरी सुनावणी पार पडली। जी महिला पाकिस्तानात गेली होती सुनीता जामगडे, तिला नागपूरमध्ये आणण्यात आलं आणि पहाटेच न्यायाधीशांच्या घरी उपस्थित करण्यात आलं आणि तिला अटक करण्यात आलेली आहे। सर, किती वाजता नागपूर पोलीस पोहोचले आणि सुनावणी किती वाजता सुरू झाली आणि किती वाजता तुम्ही तिला ताब्यात घेतलं, अटक केली? नाही, आपली टीम 2 दिवसापूर्वीच अमृतसर येथे रवाना झालेली होती। त्यानंतर आपण त्यांना इथे आणलं आणि अमृतसर पोलिसांनी एक 0 FIR दाखल केलेला होता। तर त्या 0 FIRचं आपण रेग्युलर FIRमध्ये कन्वर्ट करून रात्री 2:30 वाजता आपल्याला माननीय न्यायालयाने त्यांना अटक करण्याची परवानगी दिलेली आहे आणि सूर्यास्तानंतर आपण महिला अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेत असतो। आता सध्या त्या महिला आपल्या कस्टडीमध्ये आहेत आणि आपण त्यांचं इंटरोगेशन करत आहोत की नक्की पूर्ण सिक्वेन्स ऑफ इव्हेंट काय होता। आत्तापर्यंतच्या माहितीनुसार आपण त्यांच्याकडून पासपोर्ट, वोटर्स ID कार्ड, तसेच मोबाईल अशा काही गोष्टी रिकवर केलेल्या आहेत। मोबाईल आपण सायबर एक्सपर्ट्सच्या मदतीने तो पूर्ण डेटा एक्स्ट्रॅक्ट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये काही सस्पिशियस किंवा काही ऑब्जेक्शनेबल कंटेंट आहेत का ते आपण चेक करणार आहोत। सर, अशा पद्धतीने ही महिला LOC पार करून तिकडे जाणं आणि परत पाकिस्तानातून लवकरच परत येणं, पाकिस्तानी रेंजर्सने त्या पद्धतीने ती तिकडे गेली। पाकिस्तानी रेंजर्सना तिने माहिती तिच्याकडे जी होती तिथे दिली, चौकशी तिची पाकिस्तानात झाली आणि पाकिस्तानातून परत ती आली। त्यामुळे सगळं सस्पिशियस वाटत नाही का हे? कारण की एखादी व्यक्ती पाकिस्तानात जाणे आणि तेवढ्याच लवकर पाकिस्तानातून परत येणे, या संदर्भामध्ये पोलीस तपास कसा होणार आहे? अगदी बरोबर आहे की भारत पाकिस्तानात तणावाची परिस्थिती असताना या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत। त्याच्यामुळे सस्पिशियस नक्कीच वाटत आहे। त्यामुळे तात्काळ आपण याच्यामध्ये FIR देखील दाखल केलेली आहे आणि याच्यामध्ये मल्टिपल लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज असणार आहेत की जे सर्व अँगल्स चेक करणार आहेत। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिसिंग लिंक राहता कामा नये हे आम्ही एन्श्योर करणार आहोत। शेवटचा प्रश्न असा आहे, वकील कोण आहे या महिलेचे? त्या महिलेकडून कोणी वकील किंवा कोणी आलेलं आहे का? आणि महिलेच्या पाठीमागे कुटुंबीय आणि आणखी कोणी लोक आहेत का की ती एकटीच तिकडे गेली होती आणि ती फिरायला गेली होती, मुलाला बर्फ दाखवायला गेली होती? या थेअरीमध्ये, कन्स्पिरसीमध्ये काही तुम्हाला वाटतंय का की तिच्या मागे कोणी वकील वगैरे कोणी लावले आहेत? आपण त्यांची अटक केल्याची माहिती त्यांच्या घरच्यांना दिलेली आहे। आतापर्यंत आपल्याला ते क्लिअर झालेलं नाही की कोण वकील आहे म्हणून, परंतु त्यांनी जे सांगितलं की मुलाला बर्फ दाखवायचा होता आणि त्यासाठी तिथे गेले होते, ते थोडं संशयित वाटत आहे। परंतु त्या अनुषंगानेच आपण आता मोबाईलमधील माहिती आणि त्यांचं सांगितलेलं व्हर्जन हे क्रॉस चेक करणार आहोत। धन्यवाद। आपण पाहू शकतो, ऑपरेशन सिंदूर दरम्यान ही महिला पाकिस्तानमध्ये LOC पार करून गेली होती आणि नंतर ही पाकिस्तानातून पाकिस्तानी रेंजर्सनी तिला भारताच्या स्वाधीन केलं। पण ही महिला तिथे काय गेली आणि तिने काही फोटोग्राफ्स किंवा काही भारताची माहिती तिकडे दिली का, या संदर्भात चौकशी जी आहे ती नागपूर पोलीस आता करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।